मॅडम, लॉन्ड्रीची रिसीट, मिस्टर वोरा. मॅडम, बॅग. या बॅग मध्ये संपतचे पैसे होते. पैसे परत कर. ते पैसे आता नाहीयेत माझ्याकडे. हा बोला राजा साहेब. अहो उद्याच्या मॅचला लावायचेत ना पैसे. क्रिकेटच्या मॅचवर बेटिंग करता तुम्ही? राजाच्या मोबाईल कॉस्टचे डिटेल्स. या नंबरवरून बरेच कॉल आहेत. एक काम कर, या नंबरवर फोन लाव. निदान एवढे पैसे तर आपल्याला परत मिळालेत यांच्यामुळे. थँक्यू व्हेरी मच. हा, कागदांच्या नोटा. अगं कागदांच्या आहेत नोटा. अहो हे काय चाललंय सगळं? हे दाढीवाल्यांनी केलंय सगळं. त्यांनी फसवलंय. फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे. अहो ते असं का करतील? हो ना, दाजींनी तुम्हाला पैसे दिले तेव्हा तुम्ही पैसे मोजून घेतले होते की नाही? हो. हा, पण नंतर ह्यांनीच काहीतरी बदल केला असेल त्यात. हो, नाही ह्यांनीच फसवलंय. दाढीवाल्याचीच कर्तृत्व आहे ही. माझं लक्ष नसताना बदलले असतील. हा, मी तुम्हाला सांगतो ना. मग त्याशिवाय कसे पैसे जातील? अहो असं काय करताय? यापूर्वी गेलेच होते ना पैसे. अहो असं काय करताय तुम्ही? ते आपली मदत करतायत आणि तुम्ही त्यांच्यावरच काय संशय घेताय? काय संपत, एरवी तुम्हीच म्हणता की नाही जादू झाली, देवाची करणी झाली. नाही मला असं वाटतं ना, यावेळी सुद्धा असंच काहीतरी झालं असणार. एरवीची गोष्ट वेगळी होती, पण यावेळी असं झालेलं नाहीये. दाजी, एनवेलप द्यांचं. हे बघा तुमचं पाकिट. पैसे सुरक्षित राहावे म्हणून दाजींनीच पाकिट बदललं होतं. बघा 20 आहेत ना, घ्या. आमची जबाबदारी संपली. येतो आम्ही. चला दाजी. एक मिनिट. थांबा. दहाच नोटा आहेत. 1,000च्या फक्त 10 नोटा आहेत. बाकीच्या 10 कुठे आहेत? अहो कसं शक्य आहे? आता तुमच्या समोर तर मोजल्या मी नोटा. 20च होत्या ना. रंजना ताई, तुम्ही पाहिल्यात ना? हो. आहे ना, मला माहितीये तुम्ही त्या नोटा कशा मोजल्यात. तुम्ही अशा दुमडल्या होत्या आणि अशा 1 2 3 4 अशा करत 20 मोजला, म्हणून 10च्या 20 वाटल्या. कळलं? करेक्ट. हा, तुला बरोबर कळलं, कारण ही तुझी ट्रिक आहे. हो ना? काय? हो, यापूर्वी त्याने अशाच 20 नोटा मोजून दाखवल्या होत्या. खरं तर त्या नोटा 20 नव्हत्याच, त्या 10च होत्या. पण नोटा गायब होत आहेत हे भासवण्यासाठी यानेच हे केलं होतं. आणि फक्त त्याच वेळी नाही, याआधी प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने काहीतरी करून याने फसवलंय तुम्हाला. फक्त जेव्हा बॅग पळवली गेली तेव्हाच याचे खरे पैसे गेले. अहो काय बोलतायत हे सगळं? हे खरं आहे का? तुम्ही करत होता ते? असं कसं करेन मी?
तू पण काहीही बोलते. का करेन मी असं? सांग ना, का करेन मी असं? ए, खोटं बोलतायत, खोटं. हे डिटेक्टिव्ह नाहीयेत, हे फ्रॉड आहेत, फ्रॉड. राजी, बघितलं बघितलं यांची कशी दादागिरी चालू आहे, बघितलीस का तू? तू यांच्यावरती विश्वास ठेवतेस? आणि विचार, सकाळी जे पैसे चोरांनी पळवले त्याचं काय? अजून किती खोटं बोलणार आहेस संपत? अरे जरा तरी लाज बाळग. तो चोर जतीन तुझाच माणूस होता. तो पळून गेलाय हे मी तुला खोटंच सांगितलं होतं. तर माझ्या माणसांनी त्याला पकडलं होतं आणि त्यानं सगळं कबूलही केलंय. कबूल केले? सगळं कबूल केलं? का कबूल करेल? तो जो कोणी असेल तो खोटं बोलतोय माणूस. हो का? हो. मग तुझ्याकडे पैसे हे त्याला कसं कळलं? त्याने पिशवीच कशी चोरली? माझी माणसं तुझ्यावर पाळत ठेवून असणार आहेत हे रात्रीच रंजनाकडून तुला कळलं होतं. आणि खरंच पैसे जात आहेत हे मलाही पटावं म्हणून तू हे सगळं केलंस. तू जास्त शहाणपणा करायला गेलास आणि तिथेच फसलास. जतीनला पैसे पळवायला लावलेस, पण तो पकडला गेला आणि तुझा सगळा डाव समजला. रंजना, तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटतंय, पण खिसा फाटका असणं, तो कापला जाणं, खऱ्या नोटांच्या खोट्या नोटा होणं ही सगळी ह्याची नाटकं होती. पण का केलं तुम्ही हे सगळं? कशासाठी? स्वतःचेच पैसे चोरून काय मिळालं तुम्हाला? नाही, फक्त स्वतःचेच नाही तर तुमचे दागिने गहाण ठेवून मी आलेले पैसे, यांचा घड्याळ आणि मोबाईल विकून मी आलेले पैसे सुद्धा लंपास करायच्या तयारीत होता. ह्याची ही लबाडी उघडकीस आणायला मलाही लबाडी करायला लागली. पण का केलं त्यांनी हे सगळं? कारण याला सट्टा आणि बेटिंगचा नाद आहे. नाही, हे सगळं खोटं आहे. संपत, तू ज्याला फोन करून क्रिकेटवर बेटिंग करत होतास ना, तो राजा सुद्धा पकडला गेलाय. कोण राजा? आणि कसलं बेटिंग म्हणताय तुम्ही? कोण राजा का कोण तो? त्यांना मी ओळखत सुद्धा नाहीये. मग मी त्याला फोन का करेन मला सांगा? हवं तर माझा मोबाईल चेक करा तुम्ही. हा घ्या. बावळटपणाचा आव आणत असलास ना तरी तू खूप शहाणा आहेस. तू राजाला मोबाईल वरून कधीच फोन केला नाहीस. या नाक्यावरच्या पीसीओ वरनं त्याला फोन करायचा असतो. त्याला फोटो दाखवला तुझा, त्याने लगेच ओळखलं. शक्यच नाही. तो कसा ओळखेल माझा फोटो? शक्यच नाहीये. त्याला रात्रीचं दिसत पण नाही. रातांधळा आहे तो. नाही, बरोबर आहे. त्याला रात्रीचं दिसत नाही हे तुला चांगलंच माहितीये. आणि म्हणून तू फक्त रात्री जायचं असता पीसीओ वर राजाला कॉल करायला. हे खोटं आहे का? हे सगळं खरं आहे. तुम्ही रोज रात्री न चुकता शतपावली करायला जायचात की नाही? अहो, एवढा सोन्यासारखा संसार असताना कुठून दुर्बुद्धी सुचली तुम्हाला हे सगळं करायची? पैसे हवे होते मला. खूप पैसे हवे होते म्हणून मी बेटिंग करायचो. बेटिंगचं बरोबर निघालं ना तर पैसे दुप्पट चौपट व्हायचे.
बेटिंग करणं हे बेकायदेशीर आहे संपत. सट्टा बेटिंग ही क्रिकेटला लागलेली कीड आहे. त्यामुळे क्रिकेटचं नुकसान होतं, खऱ्या क्रिकेट प्रेमींचं नुकसान होतं. पण तुझ्यासारखी लोक या मोहाला बळी पडतात आणि बेटिंग करणाऱ्या दलालांचं त्यांच्या गॉडफादरचं फावतं. सॉरी रंजना, पण संपतने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावीच लागेल. संपत, मला माहित आहे तुझ्यासारखी साधी माणसं या मोहात अडकतात, पण हे चक्र फार वाईट आहे. अहो, साक्षीकडे बघून तरी स्वतःला आवरायचं होतं. आता ते घरी आल्यावर काय उत्तर देऊ मी तिला? मॅडम, आम्ही यांच्याकडे एक गुन्हेगार म्हणून नाही तर एक वाट चुकलेला माणूस म्हणून पाहू, पण कायदा यांना योग्य ते शिक्षा देईलच. बट रिअली थँक्यू मॅडम. अहो, तुमच्यामुळेच तो बेटिंग करणारा एजंट पकडला गेला आणि त्यामुळे या दलदलीत अडकलेले अनेक जण सापडलेत. इन्स्पेक्टर साहेब, खरं सांगायचं तर पकडले गेले ते सगळे छोटे मासे. मोठे मासे अजून हाती लागायचे आहेत. तेही खरंच म्हणा, पण आता तेही पकडली जातील. अहो, हे प्रकरण आता वरपर्यंत जाईल. या बेटिंगची पाळंमुळं खोदून काढण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. चला चला. चला. दादा, सावरा स्वतःला. आता संपत परत येईपर्यंत या घराला आणि साक्षीला तुम्हालाच सांभाळायचंय. काहीतरी सापडेलच, ज्यामुळे कळेल की अस्मिता नेमकी कोणत्या हिम्मतला शोधतीये. अस्मिता, तू सांगितल्याप्रमाणे ट्रक ड्रायव्हर हिम्मत वाटेगावकर या इसमाचा शोध घेण्यात आला.
परंतु त्याच्याच राहत्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. स्फोटात जळल्यामुळे डेड बॉडीचा चेहरा ओळखण्यासारखा राहिला नव्हता, पण त्या घरात तोच राहत होता. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून मेलेला माणूस हिम्मत वाटेगावकर होता हे सिद्ध झालंय. त्यामुळे या केसमध्ये कुठलीही शंका घेण्यास वाव उरत नाही. सोबत त्याच्या डेथ सर्टिफिकेटची कॉपी पाठवत आहे. कळावे, जयेश सावंत, ACP. सावंत साहेबांनी तर लिहिलंय की हिम्मत प्रकरण संपलंय म्हणून. हिम्मत मेलाय म्हणून डेथ सर्टिफिकेटची कॉपी सुद्धा पाठवली आहे. तरी मग अस्मिता का? हिम्मत वाटेगावकर, चेहऱ्याची ओळख पटलेली नाही. अच्छा, म्हणून अस्मिताच्या मनात अजून शंका आहे. तिच्या दृष्टीने प्रभाकरची केस अजून बंद झालेली नाही. हे सगळे इशारे मी सावध राहायचे आहेत. पण मग हिम्मत जिवंत आहे असं तिला का वाटतंय? Top edge, but it's going to drop short and say, oh my word, oh. Baron Aaron, schoolboy error, watch the spin. Madam. गुड न्यूज आहे. गफूर साहेबांना त्रास देणारा एक माणूस आज पहाटे पकडला गेला. कळलं ते मला. गफूर साहेबांचा फोन आला होता. शाबास आहे. पण त्यासाठी तुला आणि समीरला 2 रात्री जागून काढाव्या लागल्या ना. जा आता मस्त झोप, फ्रेश हो, मग बोलूया. नाही नाही मॅडम, झोप बीप काही नाही. आज वर्ल्ड कपची खूप इंटरेस्टिंग मॅच आहे, ती बघायची मला. ए सिद्धेश्वर, तुला काय वाटतं कोण जिंकणार आहे? लावतोस पैस? मनाली, पैजेचं नावही काढू नकोस. या मोठमोठ्या सट्टेबाजीची आणि बेटिंगची सुरुवात नाही अशा गमतीच्या पैजेतनच होते. हो, सॉरी. क्रिकेट पाहताना त्या मॅचचा, खेळाचा आनंद घ्यायला हवा. त्यातच भलं आहे तुमचंही आणि क्रिकेटचंही. आई, तुम्ही चहा घे. नाही, क्रिकेटचं काय व्हायचं ते होईलच, पण परीक्षेला बसलेल्या या बिचाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं काय? तुम्ही काय बघत बसलात? चहा घ्या ना, तुमच्यासाठीच आणलाय. हो ना आई, अगदी खरं आहे तुमचं. म्हणजे वर्ल्ड कप आणि SSCच्या परीक्षा दोन्ही अगदी एकाच वेळी आल्यात. पण मला एक कळत नाही, इतक्या महत्वाच्या परीक्षांच्या वेळेस सरकार वर्ल्ड कप कसा ठेवू शकतं? आई अहो, वर्ल्ड कपच्या मॅचेस भारतात नाही आहेत, ऑस्ट्रेलियात आहेत. आणि मॅच कितीही इंटरेस्टिंग असली तरी परीक्षेचं आव्हान मॅच सारखं स्वीकारून आयुष्याची ही मॅच खेळणं, ती जिंकणं हे जास्त महत्वाचं आहे. हे प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला कळायलाच हवं ना. अरे सुयोग थांब, सुयोग. अरे हा बोर्ड सोसायटीतल्या सगळ्या मुलांसाठी लिहिलंय, तुझ्या एकट्यासाठी नाहीये. मी असंच करणार, असंच करणार. अरे अरे काय? अरे सुयोग, असं कमाल आहे. याच्या बरोबर जे काही घडलं त्याचा राग सगळ्या जगावर काढायला निघालाय हा मुलगा. म्हणतात ना, जसं करावं तसं भरावं. तरी याचं नशीब चांगलं, त्या मीडियावाल्यांना आजकाल परीक्षेच्या वेळेला शाळेच्या जवळपास फिरकू देत नाहीत. नाहीतर याचं प्रकरण जगजाहीर झालं असतं. याच्या आईला कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहिली असती. एकुलता एक मुलाने असे दिवे लावले तर काय करणार आहे ती? बिचारीला नवऱ्याचा आधार पण नाहीये. आता काय करेल देवालाच ठाऊक. तेव्हा अजून किती सत्व परीक्षा पाहणार आहेस? सुयोगच्या हातनं अशी काय चूक घडलीये की त्याच्याच बाबतीत हे सगळं घडतंय?
काळजी घे देवा. अरे आलास तू, चल अभ्यासाला बसूया. सुयोग, सुयोग काय झालं हे सगळं? परवा परीक्षा आहे ना तुझी, अभ्यासाला बसायचं सोडून हे सगळं काय करतोयस तू? मला नाही करायचा अभ्यास, मला पुढचे पेपर्स पण नाही द्यायचे. सुयोग काय हे? एखाद्या पेपरच्या बाबतीत असं घडलं म्हणून काय अख्खं वर्ष वाया जाऊ देणार आहेस का तू? असं नाही करायचं बाळा. हा काय आहे असं वागणं? वर्ष नाही, मला सगळं आयुष्यच वाया चाललंय असं वाटतंय मला. मी ठरवलंय आता कुठल्याच पेपरला बसायचं नाही. अरे काय हे वेड्यासारखं बोलतोयस तू? हो वेडच लागलंय मला, म्हणूनच वागतोय मी असं. अर्चना, अर्चना, हा काय झालं? आता मात्र हद्द झाली. समजाव तुझ्या लेकाला. अगं सोसायटीच्या बोर्डावर मी छान अक्षरात शुभेच्छा लिहिल्या होत्या. काय त्याच्या डोक्यात आलं कोणाच? अगं काय वाट लावून ठेवले बघ बोर्डाची. बोलू नये पण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलंय. आणि आता सोसायटीच्या मुलांना तरी नीट पेपर देऊ दे. नाहीतर काय, ते आपले प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला जात आहेत. हो ना. काय म्हणतायत ह्या? हे सगळं तू केलंस? हो मीच केलं. का? आणि या पुढेही असंच करत राहणार. मी चूक केली नसतानाही मला शिक्षा का? काही चूक नसताना कोणी कोणाला शिक्षा करेल का? आमची प्राची सांगत होती याच्या कंपास मध्ये. तुम्ही जा इथून. सुयोग, बहिणी सॉरी बहिणी, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही जा इथून. त्याची मानसिक अवस्था ठीक नाहीये आता. सुयोग इथेच राहतो का? हो इथेच राहतो. चल रे, आम्हाला त्याच्याशी काही बोलायचं होतं. म्हणजे शाळेत नक्की काय घडलंय याच्यावर आम्हाला त्याची मुलाखत घ्यायची होती. अहो मग तुम्ही शाळेतच जा की चौकशी करायला. तिथे कळेल तुम्हाला खरं काय ते. आणि हो, तुम्हाला कळलं की टीव्हीवर पण दाखवा. हा म्हणजे आम्हालाही कळेल खरं काय ते. अहो शाळेत काहीच सांगत नाहीयेत, म्हणूनच तर आम्ही इथे आलो ना. नक्की काय घडलंय विचारा त्याच्या आईला. तुम्ही सुयोगच्या आई का? हो मॅडम, तुम्ही तुमची बाजू मांडा ना. नक्की काय झालंय ते आम्हाला सांगा. मला कोणतीही बाजू मांडायची नाहीये. का आमच्या दुर्दैवाची जाहिरात करताय तुम्ही? हे बघा, सुयोगची काहीही चूक नाहीये, तो फक्त फसला गेला ह्या सगळ्यात. का जखमांवर मीठ सोडताय? जा इथून. हो पण सत्य काय आहे ते जगासमोर यायलाच हवं ना. निघताय ना तुम्ही इथून? चल रे. तुम्ही चुकताय मॅडम. ह्याच्या परिणामांचा विचार करा जरा. घराबाहेरही पडू शकणार नाही ना अशी बदनामी होईल तुमची. सगळ्या जगाला कळेल सुयोगनं काय केलंय ते. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलंय. आणि आता सोसायटीच्या मुलांना तरी नीट पेपर देऊ दे. ते आपले प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला जात आहेत. हो ना. आमची प्राची सांगत होती याच्या कंपास मध्ये. शाळेत नक्की काय घडलंय? तुम्ही शाळेतच जा की चौकशी करायला. तिथे कळेल तुम्हाला खरं काय ते.
हे बघा सुयोगची आज काही चूक नाहीये, तो फक्त फसला गेलाय ह्यात. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. नक्की काय घडलं आणि आता सोसायटीच्या मुलांना तरी नीट पेपर देऊ दे. जागी चौकशी करायला खरं काय ते अभ्यास करून परीक्षेला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. नक्की काय घडलं आणि आता सोसायटीच्या मुलांना तरी नीट पेपर देऊ दे. आणि आता सोसायटीच्या मुलांना तरी नीट पेपर देऊ दे. जागी चौकशी करायला खरं काय ते पण अभ्यास करून परीक्षेला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. सुशांत दादा, सुयोग काय झालं? सुशांतचं नाव का घेतलं? बोलणारे बोलणारे काहीतरी. एक पेपर म्हणजे आयुष्य नसतं ना, त्यामुळे आई माझ्या तर आयुष्यातच प्रश्न आहे हा. सुयोग सुयोग दाजी, आपल्याला या परिसरात लक्ष ठेवायला हवं. गफूर साहेबांना त्रास देणारा तो दुसरा माणूस आज इथे वेशांतर करून येण्याची शक्यता आहे. अरे चल ना. तू जा, मी नाही येणार. अरे असं काय करतोयस? आता हाच तर आपला आधार आहे. तू जा, मी नाही येणार. तुझ्या देवाने त्यावेळी मदत केली का माझी? मग मी आता त्याच्या पाया का पडू? तू मला घरात एकट्याला राहायला दिलं नाहीस म्हणून इथवर आलो तुझ्यासोबत. आता तूच जा, मी नाही येणार. अरे सुयोग, तू इथे कॉपी करताना पकडला गेलास म्हणून इथे आलास वाटतं देवळात. हा, आणि हे काय करतेस? अच्छा, अभ्यास कर रे बाळा, अभ्यास कर. अरे रागवतो काय? चला आम्ही मार्क देतो ना. काय रे, किती मार्क देशील याला? 100 पैकी किती देवे रे? 0 दे. 0 चालेल. अरे रागवतो का? चला बोल बाबू बाबू. अरे अरे हस हस हस. पास होणार तू. आम्ही मदत करू. काय चाललंय बाजूला? काय छळतोयस त्याला? दुसऱ्यांना त्रास द्यायला शिकवलंय तुमच्या आई वडिलांनी? हो काकू, परीक्षेत कॉपी करताना आम्हाला नाही, याला पकडले. सांगा गप्प काय झालं? सांगा, आम्ही ऐकतो ना. हा बोला बोला थोडस. काय रे, तुमच्या आईच्या वयाच्या आहेत ना, तर त्यांच्याशी असं बोलताना लाज नाही वाटत? पुन्हा जर यांच्या वाटेला गेलात ना तर पोलिसात देईन, कळलं? निघा आता. थँक्स. तुझ्यावरचं संकट दूर व्हावं म्हणून उपास बोलले मी. निदान नमस्कार तरी कर. उपास बोलून काय होणार आहे? आणि तू उपाशी राहिलीस तर देवाचं काय जाणार आहे? मी नाही करणार नमस्कार. एक मिनिट. सॉरी हा, म्हणजे मी मध्येच बोलते.
आणि याने जर खरंच कॉपी केली असेल तर देव तरी कसं वाचवणार याला? ही तुमची अंधश्रद्धा आहे. सुयोगनं कॉपी नाही केलीये. पण मग ती मुलं असं का म्हणत होती की याने कॉपी केली आहे? तुम्हाला काय करायचंय? रिपोर्टर आहात तुम्ही? माझ्या सुयोगची बदनामी करणार आहात? मी नाही होऊ देणार हे सगळं. एक मिनिट, मी पत्रकार नाहीये. मी खाजगी गुप्तहेर आहे. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. खाजगी गुप्तहेर? तुम्ही मला खूप टेन्शन मध्ये दिसताय. हे बघा, तुम्ही मला तुमची मैत्रीण समजा आणि सगळं सांगा मला. सांगितल्याने काही नुकसान तर नाही होणार आहे, पण निदान तुमच्या मनावरचा ताण तरी हलका होईल. सुयोगनं खरंच कॉपी केली नाहीये, पण तरी जगाच्या दृष्टीने तो गुन्हेगार ठरलाय. हे सगळं कधी घडलं? त्या दिवशी अचानक झडती घेतली गेली परीक्षेला आणि त्याच्या कंपासमध्ये कॉपीचा पेपर सापडला. मी ते नेले नव्हते, मी ते पाहिलेही नव्हते. मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी कॉपी केली नाहीये. पण मग ते कॉपीचे कागद तुझ्याकडे कसे सापडले? तेच तर कळत नाहीये. पण सुयोग कॉपी नाही करणार. इतक्या खात्रीने कसं सांगू शकता तुम्ही? हो, कारण सुयोगचा मोठा भाऊ सुशांत 6 वर्षांपूर्वी 10वीत असताना कॉपी करताना पकडला गेला. मीडियाने हे प्रकरण खूप वाढवलं. लोकांनी खूप अवहेलना केली त्याची आणि हे सगळं सहन न झाल्यामुळे त्यानं आत्महत्या केली. त्यावेळेस आम्ही कोल्हापुरात होतो. सुयोगवर या सगळ्याचा परिणाम होऊ नये म्हणून 5 वर्षांपूर्वी मुंबईत घेऊन आले मी त्याला. सुशांत बद्दल मी कुणालाच काही सांगितलं नाही. इथे सगळ्यांना असं वाटतं की सुयोग हा माझा एकुलता एक मुलगा आहे. हे सगळं सुयोग समोरच घडलं होतं. तेव्हाच त्यानं मला प्रॉमिस केलं होतं की एक वेळ नापास झालो तरी चालेल, पण कॉपी नाही करणार म्हणून. आणि सुयोगचे वडील? ते सुयोग 2 वर्षाचा असतानाच गेले. त्यानंतर सुशांत गेला. आता फक्त मी आणि सुयोग दोघंच. प्लीज प्लीज आम्हाला मदत कराल तुम्ही? तुम्ही प्लीज सावरा स्वतःला. हे बघा, सुयोग जर निर्दोष असेल तर त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. नक्की करेन. वीट आला या बातम्यांमुळे. टीव्ही लावा नाही तर पेपर उघडा, सगळीकडे एकच बातमी. काय तर आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या. हजारो करोडोंचा घोटाळा, बँक दरोडा. चाललंय काय सगळीकडे? हे असं घडतच राहणार आहे. आणि आपण काय करणार आहोत? यालाच कलियुग म्हणतात. हो, असं म्हटलं तरी मन अस्वस्थ होतं. अगं मग वाचू नकोस, त्यापेक्षा मॅचेस बघ. मॅचेस नंतर हायलाइट्स बघ आणि हायलाइट्स नंतर मॅच अनालिसिस कर. मस्त झोप लागेल. आता बघ ही बातमी बघ. एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येत सरकारी अधिकाऱ्याचा हात. अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. दुसरा काही उपाय आहे? बस.
म्हणजे या विषयावरची चर्चा पुढे करा. आणि अनु, तुला या असल्या बातम्या वाचून त्रास होतो ना, मग कशाला वाचतेस? निदान मोठ्यांना तरी वाचू नको. हॅलो, हा बोला. ते राहू द्या, तुमच्या रिपोर्टचं काय झालं? मी वाट बघतोय, लवकर पाठवा. आई सांभाळून राहा. त्यांचा मूड आज कामाचं टेन्शन आहे का त्यांना? पण तू कशाला टेन्शन घेतेस उगाच? त्यापेक्षा साड्यांची सेलची हे बघ, हे बघ, या मुलांची बातमी वाच. SSC परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची खळबळजनक प्रकरण. आता मला सांग, कॉपी करणाऱ्या मुलांमुळे खरंच अभ्यास करणाऱ्या मुलांचं काय होत असेल? सिन्सिअर मुलांचं मोराल डाऊन होत नसेल का यामुळे? नाही नाही, मला वाटतं ना, आयुष्यात या मुलांना कधीच कुठल्याच परीक्षेला बसू दिलं नाही पाहिजे. खरोखरच अभ्यास करून पास व्हायला काय होतं यांना? अर्चनाताई, तुम्ही जरा प्लीज इथे या समोरच्या खोलीत बसता, मी आलेच. कोण आहेत हे लोक? आई, हा मुलगा परीक्षेत कॉपी करताना पकडला गेलाय. अगं बाई, मग त्याला इथे का घेऊन आली आहेस तू? कारण त्याने कॉपी केली असेल असं मला वाटत नाही. तुझं ना सगळं जगावेगळं असतं. जो निर्दोष असतो तो तुला दोषी वाट, आणि जो दोषी असतो तो निर्दोष. का अशी स्ट्रॅटेजीच ठरवून टाकली आहेस तू? नाही, तसं नाही आई. म्हणजे मला असं वाटतंय की हा निर्दोष आहे, पण ते अजून सिद्ध झालेलं नाही. आणि तो खरा आहे का खोटा हे सिद्ध करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज लागेल. मी नाही मदत करणार तुला. अशा कॉपी करणाऱ्या मुलाची बाजू घ्यायला सांगतेस तुम्हाला? आई, तुम्ही मुलांचं मानसशास्त्र घेऊन ग्रॅज्युएशन केलंत ना, प्लीज मला मदत करा ना यावे. आई, कर तिला मदत. तुझाच रुबाब वाढेल. तू ऑब्झर्व केलेस का? हल्ली खूप खूप डिपेंडेंट असते. तुझ्याशिवाय तिचं पान हलत नाही, तुझ्याशिवाय तिची एकही केस पूर्ण होत नाही. कर तिला मदत. आणि तो मुलगा इनोसंट असेल तर मदत करायला काय हरकत आहे? बोल, काय मदत हवी आहे तुला? बरं आहे का? आई, चल आपण जाऊया इथून. इथेही कुणाचाच विश्वास नाहीये माझ्यावर. अरे पण माझा विश्वास आहे ना तुझ्यावर. आणि आमचाही विश्वास बसावा असं तुला खरंच वाटत असेल तर तुझ्या कंपॉसमध्ये ते कॉपीचे कागद कसे आले हे आम्हाला कळायला हवं ना. पण मी किती वेळा सांगितले, खरंच मला काही माहित नाही. आई, सांग ना काय यांना. आई, तू चल इथून, मला नाही थांबायचं. एक मिनिट सुयोग, तू शांत हो आधी. कसं असतं ना, कधी कधी नापास होण्याची भीती वाटू शकते, किंवा कधी कधी कॉपी करून जास्त मार्क मिळावेत असंही वाटू शकतं. मीही शिक्षिकाच होते, तेव्हा
खोटं बोलणाऱ्या मुलांना मी पटकन ओळखते. पण मी खोटं बोलत नाहीये. कदाचित तेव्हा खोटं बोलला नसशील, पण आता खरं बोलण्याची संधी आहे तुला. तू जर खरं बोललास तर या नक्की वाचवतील तुला या सगळ्यातनं. हो, बऱ्याच ओळखी आहेत माझ्या. तू चूक कबूल कर. तुला त्या विषयाची परीक्षा परत देण्याची व्यवस्था मी करेन. मी चूक केलीच नाही तर ती मी कबूल का करू? आणि एकदा प्रामाणिकपणे सोडवलेला पेपर मी पुन्हा पुन्हा का सोडू? ठीक आहे, ठीक. आपण एक टेस्ट घेऊ, मग आपल्याला कळेलच कोण खरं आणि कोण खोटं. तुम्ही कोणत्याही विषयाची परीक्षा घ्या, माझा सगळा अभ्यास झालाय. नाईस व्ह्यू. या बाई जरा वेगळी टेस्ट घेणार. अर्चनाताई, चला आपण थोडा वेळ बाहेर थांबूया. आलेच मी, आलेच. या 3 चिठ्ठ्या. एका चिठ्ठीवर लिहिलंय मी खरं बोलतो आणि दुसऱ्या चिठ्ठीवर लिहिलंय मी खोटं बोलतोय. आणि या तिसऱ्या चिठ्ठीत काय लिहिलंय? त्या चिठ्ठीवर काय लिहिलंय हे तुला नंतरच कळेल. हा, तू जर का मी खरं बोलतोय ही चिठ्ठी उचललीस तरच अस्मिता मॅडम तुला मदत करणार आहे. पण या चिठ्ठ्यांवरून तुम्ही कसं ठरवणार की काय खरं आणि काय खोटं? या काही साध्या सुध्या चिठ्ठ्या नाही तर बघशीलच त्याची करामत. तेव्हा विचार कर आणि मगच चिठ्ठी उचल. एक मिनिट. आलेच मी. आणि हो, मी आल्यावरच चिठ्ठी उचलायची. आलेच. या काही साध्या सुध्या चिठ्ठ्या नाही तर बघशीलच त्याची करामत. तेव्हा विचार कर आणि मगच चिठ्ठी उचल. यातल्या कुठल्या चिठ्ठीत लिहिलं असेल की मी खरं बोलतोय